चॅनलमध्ये मी युवराज ताडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण 8 दिवसाचा हवामान अंदाज सांगणार आहोत. 13 ते 21 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज. तर शेतकरी मित्रांनो, आज 13 तारखेला 13 ते 21 या दरम्यान मुंबई, रत्नागिरी या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, मुंबई, रत्नागिरी, पालघर या ठिकाणी एकदम मुसळधार पाऊस आहे. हा कंटिन्यू 8 दिवस राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील 3 दिवस मुंबई, रत्नागिरी, पालघर या नाशिक या ठिकाणी एकदम मुसळधार असा पाऊस पुढील 3 दिवस राहणार आहे. आणि नाशिकचा अहमदनगर या मधल्या पट्ट्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. तसे पाहिलं असता मराठवाड्यात देखील पावसाचे प्रमाण कमी आहे, परंतु पावसाच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार सरी येणार आहेत. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस पुढील 3 दिवस साधारण पाऊस पडणार आहे. पण बाकी इतर जिल्ह्यांमध्ये पाहिलं असता जामखेड, करमाळा, पंढरपूर या भागामध्ये पुढील 3 दिवस पावसाचे प्रमाण हे थोडे कमीच राहणार आहे, पण पाऊस हा राहणार आहे. तर शेतकरी मित्र, तसे पाहिलं असता पुढील 5 दिवसात मुंबई साईडला तर मुसळधार पाऊसच आहे. मुंबई, रत्नागिरी या साईडला एकदम मुसळधार पाऊस आहे, परंतु खेड, बारामती इकडे पाहिला असता सांगली, सातारा या ठिकाणी पावसाचे प्रमाण थोडे, कराड या ठिकाणी पावसाचे प्रमाण हे कमीच राहणार आहे. पाऊस पडणार आहे, पण पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. आणि कोल्हापूर, रत्नागिरी, पालघर, भोकरदन, मुंबई, नवी मुंबई या ठिकाणी मुसळधार पाऊस आहे. तसेच नाशिकला देखील इगतपुरी, नाशिक या ठिकाणी देखील एकदम मुसळधार पाऊस असा पुढील 5 दिवसांमध्ये होणार आहे. आणि इकडे पाहिलं असता अहमदनगर, जामखेड, बीड या ठिकाणी देखील पुढील 5 दिवसात चांगला जोरदार पाऊस होणार आहे. येणाऱ्या 5 दिवसांमध्ये एकदम जोरदार असा पाऊस आहे. संभाजीनगर, पैठण, जालन्यामध्ये एकदम अति जोरदार पाऊस आहे. आणि जामखेड, करमाळा, बार्शी, केज, बीड, लातूर, सोलापूर या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस आहे. लातूर देखील एकदम जोरदार पाऊस आहे. आणि विदर्भ साईडला पाहिलं असता अकोला, अमरावती, पूर्ण विदर्भ साईड, अकोला, अमरावती, खामगाव, वाशिम या ठिकाणी एकदम अति जोरदार पाऊस राहणार आहे. जळगाव, ब्राह्मणपूर या ठिकाणी एकदम जोरदार, अकोटा एकदम जोरदार पाऊस पुढील 5 दिवसांमध्ये राहणार आहे. आणि हिंगोली, परभणी या ठिकाणी देखील एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. तसेच नांदेड या ठिकाणी देखील एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. उमरखेडा या ठिकाणी, यवतमाळ या ठिकाणी देखील एकदम जोरदार पाऊस राहणार आहे पुढील 5 दिवसांमध्ये. आणि त्याच्यानंतर पुढील 5 दिवसात जवळजवळ महाराष्ट्रात पूर्ण जिल्ह्यात एकदम जोरदार असा पुढील 10 दिवस एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. तर शेतकरी मित्र, हा पाऊस जो मुंबई, रत्नागिरी या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस आहे. पालघर या ठिकाणी एकदम मुसळधार पाऊस आहे. पुढील 10 दिवसांमध्ये मुंबई येथे 400 ते 500 मिली पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आणि मालेगाव, जळगाव, अकोला, संभाजीनगर, बीड या ठिकाणी 100 ते 150, लातूर, सोलापूर 100 ते 150, 150 मिलीपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आणि इकडे पाहिला असता विदर्भ साईडला जळगाव, खंडवा, अकोला, अमरावती, पुसद, नांदेड, लोणार, चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस आहे. आणि त्या ठिकाणी पाऊस हा 300 ते 350 मिली राहण्याचा पुढील 10 दिवसांमध्ये पावसाचा अंदाज आहे. पुढील 10 दिवस मुंबई, रत्नागिरी या ठिकाणी एकदम जोरदार, नाशिक या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस आणि मुसळधार पाऊस असा राहणार आहे. परंतु शेतकरी मित्र, हाच पाऊस जवळजवळ तशी पाहायला असता काही जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तर 14 तारखेला शेतकरी मित्र, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तसेच पाहिला असता नागपूर या ठिकाणी देखील 14 तारखेला पावसाचा अंदाज आहे. हाच पावसाचा अंदाज शेतकरी मित्र 15 तारखेला पाऊस हा जास्त एकदम जोरदार असा पाऊस राहणार. काही जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे. नांदेड, उमरखेडा तसे पाहायला असता इकडं पुसद, लोणार या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस आहे. आणि जळगाव, खंडवा या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस होण्याचा अंदाज आहे 15 तारखेला. आणि 15 तारखेला अहमदनगरचा काही भाग, बीडचा जामखेड या ठिकाणी थोडाफार पाऊस 15 तारखेला पडण्याचा अंदाज आहे. आणि पाहिला असता 16 तारखेला शेतकरी मित्र, 16 तारखेपासून पावसाचा जोर जास्त वाढणार आहे. अहमदनगर, बीड, लातूर
बीड, लातूर, अकलूज, सोलापूर या ठिकाणी 16 तारखेला एकदम जोरदार, अति जोरदार पाऊस पडणार आहे. तर शेतकरी मित्र, हा पाऊस जवळजवळ 15 ते 20 मिलीच्या आसपास हा पाऊस पडणार आहे आणि मुंबई साईडला एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. मुंबईला रेड अलर्ट असा दिलेला आहे. मुंबई, पालघर या ठिकाणी रेड अलर्ट दिलेला आहे. मुंबई, नवी मुंबई या ठिकाणी 16 तारखेला. आणि मित्र सर, हा पाऊस जवळजवळ 17 तारखेपर्यंत पाऊस, 17 तारखेला देखील 16 तारखेला 16 तारखेला देखील नांदेड, पुसद, जळगाव या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस आहे. हाच पाऊस शेतकरी मित्र 17 तारखेला संभाजीनगर, जळगाव, लोणार, मालेगाव या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस आहे. हा पाऊस शेतकरी मित्र 17 तारखेला संभाजीनगरचा वरील भाग, संभाजीनगर, जळगाव या भागामध्ये एकदम मुसळधार पाऊस पडणार आहे 17 तारखेला. तसेच लोणार या ठिकाणी देखील पाऊस पडणार आहे जोरदार. आणि 18 तारखेला पावसाचे प्रमाण हे पुसद, नांदेड, लोणार, अकोला, अमरावती या ठिकाणी जोर राहणार आहे 18 तारखेला. आणि 19 तारखेला तसे पाहिलं असता 19 तारखेला तो विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे. चंद्रपूर या ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस पडण्याचा अंदाज आहे 19 तारखेला. आणि 20 तारखेला पाहिला असता 20 तारखेला पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे, परंतु पुसद, नांदेड, संभाजीनगर या ठिकाणी थोडंफार पावसाचे प्रमाण राहणार आहे. बाकी इतरत्र पाऊस हा कमीच राहणार आहे 20 तारखेला. परंतु 21ला देखील पावसाचे प्रमाण हे 21 तारखेला देखील पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. बीड, लातूर, सोलापूर या भागामध्ये थोडंफार पावसाचे सरी पडणार आहे 21 तारखेला. आणि 22 तारखेला शेतकरी मित्रांनो, 22 तारखेला जो अमरावती, अकोला, पुसद, चंद्रपूर या ठिकाणी मुसळधार असा पाऊस पडणार, रेड अलर्ट असा दिलेला आहे. चंद्रपूर, आदिलाबाद, पुसद, नांदेड, लोणार, अकोला, अमरावती, खंडवा या ठिकाणी रेड अलर्ट असा 22 तारखेला दिलेला आहे. आणि बाकी जिल्ह्यांमध्ये पाऊस हा साधारण 22 तारखेला साधारण सरी होणार आहे, परंतु मुंबई, रत्नागिरी या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस सर्व एकदम जोरदार ते अति जोरदार मुंबई, रत्नागिरी या ठिकाणी राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.